भाग 5. काही काळ लोटला. हळूहळू आता मीरा मोठी होत चालली. संत तर नित्य यायचेच त्यांच्याकडे. सगळे पुष्कळला यायचे खरं तर. आणि मग तेथून मेळत्याला जा, मेळताला जा असं त्यांना तिथून निरोप मिळायचा. अवश्य एकदा मीराबाईच्या घरी जा असं सांगण्यात यायचं. आणि मग ते मेळत्याला यायचे. एकदा काय झालं, वृंदावनचे एक संत आले. त्यांचं नाव होतं गिरीधर दास. त्यांची सर्व व्यवस्था केली रावदुदाजींनी. आणि खाणं पिणं प्रसाद भोजन सगळं व्यवस्थित आखणी केली. पण ते म्हणे नाही, मी शिजवलेला स्वयंपाक घेत नसतो. मी स्वयंपाकी आहे, म्हणजे मी स्वतः अन्न शिजवून घेतो, मी स्वतः रसोई करतो आणि ठाकूरजींना नैवेद्य करून मग तो प्रसाद ग्रहण करतो. ठीक आहे, तशी त्यांची व्यवस्था केली गेली. आता मीरेला कळलं कोणी संत आले. संतांच्या दर्शनार्थ ते ती कायमच जायची. आता गिरीधरदास यांच्याजवळ ती गेली. त्यांनी गिरीधरदासांनी आपल्या मंदिरामध्ये छोट्याशा कृष्णांना स्थापित केलं होतं. आणि ती कृष्णमूर्ती मीरेला फार आवडली होती. मीरा सारखं ती वाकून 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 बघत होती. ते बघून बघून टाळ्या वाजवायची. 5व्या वर्षी मीरेला जणू काही हिराच मिळाला. बघत बसायची त्या मूर्तीकडे, त्या कृष्णाकडे. त्या गिरीधरदासांनी नैवेद्य करावा, आरती करावी आणि हे सर्व मीरा बघत बसावं, मीरेने बघावं, असं चाललं होतं. एक दिवशी गिरीधरदासांनी पाहिलं की ही मुलगी रोज येते. कोण आहे बरं ही मुलगी? कोण ग तू? कुठून आलीस? मी दादाजींची नात आहे. माझं नाव मीरा. अच्छा, दादाजींची नात आहे तू? तरीच दादाजींच्या तुझ्या बोलण्यामध्ये सतत तुझा उल्लेख असतो. आमची मीरा अशी आहे, आमची मीरा तशी आहे. अगं, मला पण तुला भेटायचंच होतं. घे हे तीर्थ घे, हा प्रसाद घे. मीरा म्हणते, एक विचारू? हो, विचार ना. हे ठाकूरजी तुम्ही कुठून आणले? अगं, कुठून आणले नाही, मला ना माझ्या गुरूंनी दिले वृंदावनात. मी वृंदावनात राहतो ना, तिथे माझे गुरु होते. त्यांनी त्यांचे हे ठाकूरजी मला दिले आणि त्यांना त्यांच्या गुरूंनी दिले. असे हे परंपरागत ठाकूरजी आहेत. ते माझ्या नित्यपूजेत असतात. हे तुमचे ठाकूरजी आहे? हो, हे माझे ठाकूरजी आहे. मग माझे ठाकूरजी कुठे आहे? अगं, आहेत ना. ते 4 भुजनात कोणाचे? तुमचेच तर आहे. तुझ्याच दादाजींनी ते मंदिर उभारलंय. ते तुमचे राजघराण्याचे ठाकूरजी आहे. 4 भुजनात तुझेच आहे. मग हे छोटे आहेत आणि ते मोठे आहेत, असं का? अगं वेडे, ठाकूरजी ते ठाकूरजी. त्याला छोटं नसतं, काही मोठं नसतं, एकच असतात ते. मग माझे ठाकूरजी का नाही? मला पण नवीन ठाकूरजी पाहिजे, तुमच्यासारखे. अगं, तू लहान आहेस ना अजून. दादाजींचे ठाकूरजी तुझेच ठाकूरजी आहे. नाही, मला बघा ना, तुमचे हे ठाकूरजी आहेत ना, मला असे बोलवत आहेत खुड्यानी, ये म्हणून. मला बोलवत आहेत, खरंच बोलवत आहेत. काय? हे ठाकूरजी तुला बोलवत आहेत? माझे ठाकूरजी? हो, बघा ते खूण करतात. अगं, तुला भास झाला असेल. बघा ना, बघा खरंच बघा, ते बोलवत आहेत. त्यांनी पाहिलं, त्यांना तर काही दिसलं नाही. मी एक विचारू? हो, विचार. मला द्याल तुमचे हे ठाकूरजी? अगो, काय म्हणतेस काय? अगं बाळा, तू लहान आहे. असे कोणी कोणाला ठाकूरजी देतं का आपलं? अगं, ते माझे प्राणनाथ आहे. ते तुला देऊन कसं बरं चालेल? तुझे आहेत ना दादाजी, नवीन नक्की घेऊन देतील बरं तुला ठाकूरजी. आणि तसे तुझे 4 भुजनाथ आहेत ना, मग त्यांना जय जय करायची. काहीशा नाराजीनेच मीरा तिथून निघाली.
मनामध्ये मात्र ते ठाकूरजी, ती छान मूर्ती अगदी ठसली होती. तरा 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 घरी आली आणि आपल्या पलंगावर पडून झोकून दिलं आणि रडू लागली. रात्रभर रडत होती, दुसऱ्या दिवशी रडत होती. सगळ्यांनी तिला रडण्याचं कारण विचारलं, ग काय झालं, काही दुखतंय का, कोणी काही बोललं का? नाही नाही नाही. आईने तिची समजूत काढली, आपल्या कुशीत झोपवलं. आणि इथे गिरीधरदासांना रात्री स्वप्न दृष्टांत झाला. श्रीकृष्ण म्हणाले, गिरीधरदास, झालं का पुष्करचं दर्शन? हो प्रभू, झालं. वृंदावनला असताना वाटलं होतं पुष्करला जावं, दर्शन घ्यावं, आणि मग तिथून कळलं मेडत्याला जावं, म्हणून मेडत्याला आलो. गिरीधरा, अरे जे तुला वाटलं ना, ती माझी प्रेरणा होती बरं. हे बघ, नीट ऐक. ती काल छोटी कन्या आली होती ना, ती काही सामान्य कन्या नाही. ती आहे द्वापारातली माझी गोपी. आता तुझं शरीर लवकर संपणार आहे. तू मला तिच्याकडे दे आणि तू आता वृंदावनला जा. तिथे काही वर्ष राहा. तिथे माझ्याकडे तू वैकुंठामध्ये येऊन पोचशील. आता मला तिच्याकडून सेवा घ्यायची आहे, त्यामुळे तू हा माझा विग्रह तिच्या झोळीत घाल. आणि सांगू, मीच तिला काल हाताने खुणवत होतो. प्रभू, खरंच सांगताय? हो, ती काल मला म्हणत होती, पण माझा नाही विश्वास बसला. प्रभू, तुम्ही जाणार तिच्यापाशी? होय गिरधरा, तुझी सेवा संपली. आता मला तिच्या हाती सोपव. प्रभू, जशी आपली आज्ञा. मी ऐकतो बरं. प्रातःकाळी लवकरच गिरधरदासांनी मीरेला महालामध्ये निरोप पाठवला. बोलावलंय म्हणून सांगितलं. हा निरोप ऐकताच मीराला कळलं, नक्कीच गुरुजींना माझा राग आलाय. मी चुकीचंच बोलले. खरं तर त्यांची मी मूर्ती मागितली, नको होती मागायला. कान धरतच ती त्यांच्याकडे गेली. क्षमा करा गुरुजी, क्षमा करा, चुकलं माझं. मी नको होतं मागायला, क्षमा करा, अज्ञानी आहे मी. गिरधरदास म्हणाले, अगं मीरा, क्षमा कसली मागतेस? मला स्वप्न दृष्टांत झाला. त्या कृष्णाचं हृदय चोरलंयस तू. त्यालाच यायचंय तुझ्याकडे. त्याने काल हाताने ये म्हटलं होतं ना तुला. तू जेव्हा सांगितलं तेव्हा पटलं नव्हतं मला, पण कृष्णानेच सांगितलं मला की त्यांनी तुला खुणावलं, ये म्हटलं. मीरा, पदर पसर, घे ही मूर्ती घे, ही सोपवली बघ तुला. आणि त्यांनी ती मूर्ती तिच्या पदरात घातली. मीरेचं तर भान हरपलं. काय करू आणि काय नाही असं होऊन गेलं तिला. हरणासारखी बागडत आपल्या कक्षात गेली. एका हाताने विग्रह धरला होता आणि दुसऱ्या हाताने भरभर चौरंग ओढला. त्यावर सुंदरशी ओढणी एकाच हाताने टाकली आणि आपल्या कन्हैयाला, मनमोहनाला तिथे विराजमान केलं. मीरेला कृष्ण मिळाला, कृष्णाला मीरा मिळाली. आनंदी आनंद झाला. 5वा भाग समाप्त.